पूर्वीच्या लग्नपंक्तीतली चव आजही जिभेवरती रेंगाळते. त्यातला त्यात त्यावेळेला बनणारा तो मसाले भात म्हटलं की आजही आठवतो. आणि म्हणूनच आज आपण होमशेफ रेसिपीजला बनवत आहोत अगदी त्याच चवीचा मसाले भात. पण त्याकरता बनवावा लागतो विशेष असा हा मसाला. त्याने अगदी हुबेहूब त्या पद्धतीच्या मसाले भाताची टेस्ट याला देखील येते. बरं, हा मसाले भात कुकरमध्ये जरी बनवला तरीसुद्धा भाताचा एकही शीत असा अजिबातही मोडत नाही किंवा चवीमध्ये जराही फरक असा पडत नाही. भारी चवीचा असा हा मसाले भात अतिशय सोपा असा बनवायला आहे. सगळे साहित्य सहज असे आपल्या घरी उपलब्ध असतात. चला तर पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला भाताकरता लागणारा म्हणून आपण जो विशेष मसाला बनवणार होतो त्याचे साहित्य बघून घेऊया. त्याकरता इथे मी घेतलेला आहे 2 इंच एवढा कलमीचा तुकडा, 8 ते 10 एवढे मिरे, 5 ते 6 लवंगा, 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 1 कर्णफूल घेतलेला आहे. इथे मी 2 असे अर्धे असे तुकडे आहेत म्हणून ते तुम्हाला 2 दिसत आहेत. 1 जावेत्री घेतलेली आहे, 1 टीस्पून इथे मी शहाजिरं घेतलेलं आहे, अर्धा टीस्पून इथे मी जिरं घेतलेलं आहे, 1 मोठी वेलची घेतलेली आहे, 1 टीस्पून धने घेतलेले आहेत आणि 2 ते 3 एवढे असे तमालपत्र घेतलेले आहेत. डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे 1 टेबलस्पून एवढा इथे. सुरुवातीला सगळे मसाले इथे आपल्याला मंद आचेवरती असे भाजून घ्यायचे आहेत. त्याकरता मी कढई आधी अशी तापवून घेतलेली आहे. सगळे सुके मसाले आपण यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर फक्त अर्धा ते 1 मिनिट असे मंद आचेवरती असे परतून घेऊया. खूप जास्त असे आपल्याला भाजायचे नाही आहे. इथे आता जवळपास अर्धा ते 1 मिनिट असा झालेला आहे. सगळे मसाले मी एका साईडला आता काढून घेते आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आता मी जे डेसिकेटेड कोकोनट होतं ना ते टाकून घेतलेलं आहे. पण ते टाकायच्या आधी गॅस मी ते बंद करून घेतलेला आहे कारण की कढई आधीच तापलेली आहे आणि छान असा तांबूस रंगाचं होईस्तोवर आपल्याला हे नीट असं भाजून घ्यायचं आहे. बघा, अगदी हा रंगाचं होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं होतं. हे देखील आता एका साईडला मी काढून घेते. सगळे सुके मसाले आणि जे आपण खोबरं भाजून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्याला टाकून याला आपल्याला अगदी असं हाताला खरपूस लागेल अशा टेक्स्चरमध्ये नीट असं वाटून घ्यायचं आहे. याची जरा देखील फाईन अशी पावडर अजिबातही करू नका. बघा, याचं टेक्स्चर दाखवते. हाताला चांगलं असं खडपड असं लागतं आहे. अगदी ह्या टेक्स्चरचंच आपल्याला हा जो मसाला आहे नीट असा वाटून घ्यायचा आहे. हा मसाला तुम्ही 1 महिन्याकरता स्टोअर देखील करू शकता. भाताकरता लागणारं इतर साहित्य बघून घेऊया. इथे घेतलेले आहेत मी 2 ते 3 एवढे तमालपत्र, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, 1 अगदी छोटा असा टोमॅटो आणि भरपूर असा चिरलेला कोथिंबीर, 1 मोठ्या आकाराचा इथे मी बटाटा घेतलेला आहे चिरून, त्याची साल अजिबातही काढायची नाही. 1 कपभर एवढा कोबी घेतलेला आहे, अर्धा कप एवढा इथे हिरवा मटर घेतलेला आहे. हवं तर तुम्ही यामध्ये गाजर, तोंडली किंवा बीन्स हे देखील यामध्ये ॲड करू शकता. भाताकरता लागणारं इतर साहित्य मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. गॅस मी इथे आता सुरू केलेला आहे. कुकरमध्ये मी जवळपास 5 ते 6 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की यामध्ये 1 चमचाभर एवढं जिरं घालून घ्यायचं. जिरं छान असं फुललं की त्यामध्ये तमालपत्र आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. छान हे सगळं तडतडलं की त्यानंतर चिरलेला कांदा आणि टोमॅटो देखील आपल्याला टाकून घ्यायचं. मग हे थोडंसं अरत परत असं करून घ्यायचं, अर्धा मिनिटं एवढं असं. मग आपण बारीक चिरलेला जो कोथिंबीर होता तो यामध्ये टाकून घ्यायचा. मग यामध्ये 1 चमचाभर एवढी आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट जी आपल्या घरी नेहमी अवेलेबल असतेच ती टाकून घ्यायची. सगळे जिन्नस नीट असे अरत परत पुन्हा असे करून घ्यायचे. मग याला 1 मिनिट असंच होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये मी ते टाकते आहे 2 टीस्पून एवढं मीठ, अर्धा टीस्पून इथे हळद घालायची आहे आणि 2 टीस्पून इथे लाल तिखट. आणि मग आपण जो एक विशेष मसाला बनवून ठेवलेला होता ना भाताकरता म्हणून, तो पूर्ण मसाला ह्याच स्टेजला इथे आपल्याला टाकायचा आहे. पुन्हा सगळे जिन्नस अरत परत करून घ्यायची आहे. हा सगळा मसाला बुडी अजिबातही लागायला नको. अरत परत करून झाले की सगळ्या भाज्या धुवून मी यामध्ये आता टाकून घेते आहे. पुन्हा याला नीट असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकणी झाकून जवळपास आपण 2 ते 3 मिनिटं ह्या सगळ्या भाज्या नीट अशा मसाल्यामध्येच होऊ देऊया आता. बरं, इथे आता भाताकरता म्हणून 2 कप एवढा इथे मी तांदूळ घेतलेला आहे. रोजच्या वापरीचा जो घरचा तांदूळ आहे तोच इथे मी घेतलेला आहे आणि घरच्या ग्लासाच्या प्रमाणे जर मोजला तर जवळपास 1.25 ग्लासच्या थोडासा वरती असा हा तांदूळ. इथे तांदूळ जो आहे आता आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ असा नीट असा धुवून घ्यायचा आहे. इथे हवं तर तुम्ही बासमती तांदळाचा देखील वापर करू शकता. तांदूळ इथे आता धुवून घेतलेला आहे मी. 2 ते 3 मिनिटं आता झालेले आहेत. जवळपास भाज्या देखील छान अशा मुरलेल्या आहेत मसाल्यामध्ये. बरं, इथे ना काजू टाकायचा राहिलेला होता. ज्या वेळेला कढीपत्ता वगैरे आपण फोडणीला घालतो ना त्याच स्टेजला इथे काजू टाकायचा होता, पण माझा राहून गेलेला होता. जवळपास मी इथे 10 ते 15 असे काजू
काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण जो धुवून घेतलेला तांदूळ आहे ना, तो देखील आता इथे आपण टाकून घेऊया. बरं, इथे आता तांदूळ टाकून झाल्यानंतर कुठल्याही खोलगट अशा चमच्याचा वापर करायचा नाही, नाहीतर तांदळाचे जे शीतं आहेत ना मोडू शकतात. म्हणून इथे सरोताचा असा वापर करायचा. नीट सगळे जिन्नस असे मिक्स करून झाले की आता मंद आचेवरती याला जवळपास 2 ते 3 मिनटं असंच आपण होऊ देऊया. इथे आता 2 ते 3 मिनटं असे झालेले आहेत. सगळे जिन्नस छान तेलामध्ये मसाल्यामध्ये नीट असे छान असे मुरलेले आहेत. आता काय करू ना, माझा सिक्रेट मसाला म्हणजेच की काळा मसाला, ज्याची की रेसिपी ऑलरेडी आपण अपलोड केलेलीच आहे, तो 1 टीस्पून इथे मी टाकून घेतलेला आहे. 1.5 टेबलस्पून साजूक तूप घालायचं. साजूक तुपाचा खूप सुंदर असा फ्लेवर ह्या मसाले भाताला येतो. त्यानंतर एकदा परत करून घेऊया पुन्हा एकदा. बरं, खूप जास्त परत असं करायचं नाही, कारण की शीतं जे आहेत तांदळाचे ते मोडतात. मग नीट असं परत आता करून झालं की यामध्ये आता टाकलेलं आहे. कपच्या प्रमाणाने म्हटलं तर जवळपास 3 ते 3.25 कप एवढं असं छान असं उकळतं गरम पाणी, आणि ग्लासाचा अंदाज पकडला तर 2.25 ग्लास इथे मी पाणी वापरलेलं आहे. गरम पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि फक्त याच्या 2 शिट्ट्या अशा काढून घ्यायचा. मंद गॅस वगैरे करायची काही एक गरज नाही आहे. 2 शिट्ट्यामध्ये भात छान असा शिजतो. त्यानंतर कुकर इथे पूर्णपणे थंड असा झालेला आहे. वाफ याची पूर्णपणे निघून गेलेली आहे. भाताला इथे तुम्ही बघू शकता रंग काय सुंदर असा आलेला आहे. कुकरमध्ये जरी बनवला तरीसुद्धा बघू शकता की भाताचा एकही शीत इथे मोडलेला नाही. आणि याचा जो सुवास घरात दरवळतो आहे ना, की मस्त कमालीचा असा. बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये घालायचा, याला नीट असं मिक्स करायचं आणि इथे आपला रेडी आहे लग्न पंक्तीतला आणि अगदी तशाच चवीचा इथे मसाले भात. एकदा माझ्या सांगण्यावरती ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खरं सांगते, अगदी लग्न पंक्तीतला मसाले भाताची चव तुम्हाला याला नक्कीच 100% मिळणार आहे. तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हां, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.